कारण शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी आता निकाल देण्यासाठी अवघे 48 तास शिल्लक आहेत। त्यामुळे साहजिकच चलबिचल वाढलेली आहे, धाकधूक वाढली आहे। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आता कोणत्याही क्षणी येणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय देणार आहेत आणि हा निर्णय देण्यासाठी 10 जानेवारीपर्यंतचा वेळ त्यांना देण्यात आलाय। तर यासोबतच आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। त्यामुळे मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावरती असताना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी निकाल देण्यासाठी अवघे 48 तास शिल्लक आहेत। याविषयी बोलूया, चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, काय अधिकची माहिती आहे? 48 तास तर निकालासाठी उरलेले आहेत, मात्र याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची। खरं तर आपण पाहिलं तर अवघे काही क्षण बाकी आहेत या अपात्रतेच्या निकालासाठी। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी जो निकाल आहे हा 10 तारखेपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत आणि या निकालामध्ये खरं तर आपण पाहिलं असेल की हा निकालामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पात्र राहणार की अपात्र राहणार आणि त्यानंतरची त्यांची रणनीती काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर पात्र राहिले तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्याप्रमाणे यापूर्वी देखील ठाकरेंच्या नेत्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंचे जे नेते आहेत हे अपील करणार आहेत या निर्णयाला। आणि जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र राहिले तर विधान परिषदेमधून त्यांची जागाही फिक्स असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर विधान परिषदेवर गेले तर त्यांच्या उरलेल्या मंत्र्यांचं नेमकं काय होणार हा खरा तर एक प्रश्न महाराष्ट्रासमोर पडलेला आहे। त्यामुळे या अपात्र प्रकरणी जो निकाल आहे हा निकाल नेमका कोणाच्या बाजूने येतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद चेतन या सगळ्या माहितीसाठी।